गडिंग्लजचं ग्रामदैवत श्री काळभैरी चरणी चांदीची पालखी अर्पण करण्याचा संकल्प महालक्ष्मी यात्रा कमिटी व काळभैरी पालखी समितीच्या वतीने सोडण्यात आला आहे आणि या पालखीच्या घडणावळीसाठी चांदीचे दागिने कारागिराकडे सुपूर्द करण्याचा विधी उद्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काळभैरी मंदिरात, उद्या नूल येथील सुरगेश्वर मठाचे मठाधिपती श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी, रामनाथगिरी मठाचे भगवानगिरी महाराज आणि जडय सिद्धेश्वर आश्रम बेलबाग येथील महंत सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात होणार आहे, अशी माहिती आज मानकरी हक्कदार यांच्या वतीने सत्यवार्ता न्यूजच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तरी या सोहळ्यासाठी समस्त गडिंग्लजकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले। हा सोहळा उद्या श्री काळभैरव पालखी समिती यांच्या वतीने सर्वांना आपल्या गडिंग्लजकर ग्रामस्थांचं, श्री काळभैरी भक्तांचं बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती की ज्या पद्धतीनं आपल्या यात्रा कमिटीनं श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीनं चांदीची पालखी बनवली आणि गडिंग्लजच्या वैभवामध्ये एक वेगळं भर त्याच्यामध्ये पडलं, अशाच पद्धतीची श्री काळभैरवची चांदीची पालखी असावी अशा पद्धतीच्या सद्भक्तांच्या सर्वांच्या भावना होत्या। आणि त्या अनुषंगानं आमच्या महालक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेशअण्णा रिंगणे, खातेदार पाटील, सर्व हक्कदार मानकरी, आमचे सर्व पंच कमिटी यांच्या वतीनं या ठिकाणी श्री काळभैरव पालखी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीचं एक मोठं योगदान असणार आहे। यांच्या वतीनं या ठिकाणी श्री काळभैरीच्या चांदीच्या पालखीचा शुभारंभ संकल्पाचा शुभारंभ उद्या आपण करणार आहोत। त्याकरिता नूल मठाचे, सुरगेश्वर मठाचे श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी, त्याचबरोबर रामनाथगिरी मठाचे श्री भगवानगिरी महास्वामीजी, त्याचबरोबर आपल्या बेलबागच्या आश्रमाचे जडसिद्धेश्वर आश्रमाचे महंत सिद्धेश्वर स्वामीजी आणि आमच्या या सर्वच धार्मिक कर्मामध्ये आम्हाला नेहमी ज्यांचं मार्गदर्शन असतं ते आपले सुरेश हिरेमठ हे या ठिकाणी उद्या उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या या दिव्य सानिध्यामध्ये उद्या या ठिकाणी चांदीच्या पालखीसाठीची जे काय आपल्याला अर्थसहाय्याने देणगी गोळा करायची आहे त्याचा शुभारंभ या ठिकाणी उद्या आपण करतोय। त्याचबरोबर ज्यांच्याकडून आता चांदी आपल्याला चांदी स्वरूपामध्ये आलेले आहे त्याचं सुद्धा उद्या आपण शुभारंभ करून आपण संकल्प सोडतोय आणि श्री काळभैरीच्या या ठिकाणी आपण गारानं घालून हा काळभैरीच्या यात्रेपर्यंत हा संकल्प आपला पूर्ण व्हावा असा आमच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेशअण्णा रिंगणेंचा संकल्प आहे। आणि याकरिता गडिंग्लज पंचक्रोशी गडिंग्लज भागातील, गडिंग्लज शहरामधील सर्व ग्रामस्थ, श्री काळभैरवाला मानणारे सर्व भाविक, सर्व गडिंग्लजकर मध्ये असलेले श्री काळभैरीची उपासना करणारे आणि त्याची सेवा करणारे सर्व हक्कदार असतील, सर्व मानकरी असतील, या सर्व महालक्ष्मी यात्रा कमिटीचे आपले पंच असतील, श्री काळभैरव नाथाचं नेहमीच जे आपल्या याच्यामध्ये सेवा करत असतात अशी सर्व पंच कमिटी असेल, या सर्वांच्या वतीनं, या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी या श्री काळभैरवाच्या चांदीच्या पालखीचा जो संकल्प आहे तो पूर्णत्वास जाणार आहे आणि त्याकरिता त्याचा शुभारंभ उद्या श्री काळभैरी मंदिरामध्ये सकाळी 10 वाजता होणार आहे। तर सर्व ग्रामस्थांना, सद्भक्तांना आमची श्री महालक्ष्मी यात्रा कमिटी व श्री काळभैरव पालखी समितीच्या वतीनं सर्वांना आम्ही नम्र आवाहन करतो की सर्व सद्भक्तांनी, सर्व ग्रामस्थांनी, हकदार मानकरीने उद्या सकाळी 10 वाजता काळभैरव मंदिरामध्ये, शिवाजी चौक इथे काळभैरव मंदिरामध्ये सर्वांनी उपस्थित तर गडिंग्लजच्या इतिहासात एक सुवर्ण असा क्षण आलेला आहे। ज्या पद्धतीने गडिंग्लजच्या श्री महालक्ष्मी मंदिरात जशी चांदीची पालखी तयार करण्यात आली, श्री महालक्ष्मी चरणी अर्पण करण्यात आली, त्याच धर्तीवर श्री काळभैरी यात्रा कमिटी असेल किंवा आणि पालखी समिती असेल यांनी एक आज असा संकल्प सोडलेला आहे की श्री काळभैरी चरणी एक चांदीची पालखी अर्पण करण्यात येईल आणि त्यांनी समस्त गडिंग्लजकरांना एक असं आव्हान केलेलं आहे की सर्व गडिंग्लजकरांनी उद्या या पालखी तयार करण्यासाठी जी पावती हे देणगीचं पावतीच्या बुकाचं जे शुभारंभ आहे उद्यापासून जे चांदीची पालखी तयार करण्यात येणार आहे आणि जी चांदीची पालखी तयार करणारे जे कारागिरी त्यांच्याकडे ही चांदीचे दागिने सुपूर्द करण्यात येणार आहे। त्यामुळे गडिंग्लजकरांच्यासाठी हा एक सुवर्ण क्षण असणार आहे। त्यामुळे सर्व गडिंग्लजकरांनी काळभैरी मंदिरात हा क्षण अनुभवण्यासाठी यावं, तसेच चढळ हाताने या कार्यासाठी मदत करावी असं आवाहन या
महालक्ष्मी यात्रा कमिटी असेल, काळभैरी पालखी समिती असेल, यांनी समस्त गडिंग्लजकरांना केलेला आहे। उद्या 10 वाजता हा कार्यक्रम होईल। या कार्यक्रमासाठी गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी नूर मठाचे जे आहेत, तर तसेच भगवानगिरी महाराज आहेत हे सुद्धा येतील। त्याचबरोबर सिद्धेश्वर स्वामीचे जे आपले बेलबाग मधले स्वामीजी आहेत हे सुद्धा प्रमुख उपस्थिती लावतील। त्यामुळे हा क्षण अनुभवण्यासाठी सर्वांनी यावं। तसेच पालखी तयार होणार आहे ह्या क्षणासाठी सर्वांनी जरा असते मदत करावी असं या सर्व मानकऱ्यांनी, हकदारांनी समस्त गडिंग्लजकरांना केले आहे। सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज।